नमस्कार मंडळी. आज आपण इथे कुरकुरीत आप्पे बनवणार आहोत. खूप छान असे कुरकुरीत आप्पे होतात. ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसूत असे आप्पे मी आज बनवले आहेत. चला तर मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मी इथे पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. त्यानंतर तेवढीच त्याच मापात मुगाची डाळ आणि त्याच वाटीने त्याच मापात उडदाची डाळ घेतलेली आहे. आता त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी तांदूळ इथे मोजून घ्यायचे आहेत. आता इथे 3 वाटी तांदूळ मी इथे मोजून घेतले. आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. मी इथे तांदूळ आणि डाळ जी आहे ती दोन्ही दोन पाण्याने धुवून घेत आहे, जेणेकरून त्याची जी वरची पॉलिश असते ती निघून जाईल. आणि इथे मी यासाठी राशनचे तांदूळच वापरलेले आहेत. आणि डाळीला मी जास्त धुतलेलं आहे, कारण त्याची जी वरची पॉलिश असते त्याचं तुम्ही पाहू शकता किती पिवळं पिवळं पाणी निघतं आहे. त्यासाठी मी याला 2दा धुवून घेतलं. आणि आता याला आपण 5 ते 6 म्हणजे ओव्हरनाईट सोक करणार आहोत. आपल्याला रात्रभर भिजवायचं आहे. आता इथे भिजलेलं आहे. आता इथे सकाळी मी काय केलेलं आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे मिक्सरला आपण इडलीचं पीठ जसं दळतो तसं दळून घेणार आहे. तर सर्वात प्रथम मी आधी तांदूळ घेते आहे. तांदूळ छान थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवायचे. बारीक पेस्ट करायची, जास्त पातळ व्हायला नको. आता इथे मी पाहू शकता तुम्ही किती घट्ट पेस्ट केलेली आहे. आता इथे सगळं तांदळाची पेस्ट करून घेतली. त्यानंतर आता डाळ जी आहे ती घ्यायची आहे. डाळही मी ते हळूहळू अर्धी अर्धी करून दोन याच्यात माझं पूर्ण मिश्रण काढून झालेलं होतं. आता डाळ इथे पाहू शकते एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे आणि ती भिजलेली असते, तर दळायलाही जास्त त्रास होत नाही. खूप पटकन असं बारीक होतं आहे. आणि आता मला इथे गुचकी लागलेली आहे, तर माझी गुचकीच जात नाही आहे. त्यामुळे माझा आवाज थोडासा मध्ये गुचकीचा आवाज येतो आहे. तर आता इथे हे पीठ छान असं मिक्स करून याला पुन्हा आपल्याला 6 ते 7 घंट्यांसाठी भिजवायचं आहे. जर तुम्ही सकाळी भिजू घातलं तर रात्री मिक्सरमधून काढायचं आणि सकाळी तुम्ही आप्पे बनवू शकता नाश्त्यासाठी. आता या पिठाला पण मी 6 ते 7 घंट्यासाठी भिजवून घेतलं आहे. आता पाहू शकता किती फ्लफी झालं आहे आणि त्याची जी कन्सिस्टन्सी होती ती डबल झालेली आहे. त्याचं जे मेजरमेंट होतं ते आता तुम्ही पाहू शकता इथे किती घट्ट असं पीठ तयार झालेलं आहे. आता इथे मी याला मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला जेवढे आप्पे करायचे तेवढं पीठ काढून घेते आहे. आणि यामध्ये मी मीठ आणि खाण्याचा सोडा जो असतो आपला तो मिक्स करणार आहे. इथे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभरच खायचा सोडा घालायचं, कारण यात उडदाची डाळ असल्यामुळे ऑलरेडी ते छान फुगतात. तर इथे आता मिक्स करून घेतलं आणि लगेच आता आपण आप्पे तयार करायला घेऊया. आप्प्याचं जे पात्र आहे, आप्प्याचं जे भांडं ते मी इथे तापायला ठेवलं होतं. 2 मिनटं प्रीहीट झाल्यानंतर मी आता तेल घालून घेतलं आहे. मी तेल यामुळे असं थोडं जास्त घालते आहे, तर ते आतल्या साईडने खूप छान असे कुरकुरीत होतात. तर मी इथे 2-2 थेंब सगळ्या याच्यात घालून घेतलं आणि अशा प्रकारे इथे आप्याचं पीठ जे आहे ते यात घालून घेते आहे. सगळ्या वाटांमध्ये पीठ घालून झाल्यानंतर आता याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे, किंवा काय म्हणू शकतो आपण याला वाफाळायचं आहे. त्या 3 मिनटानंतर मीडियम फ्लेमवरती याला छान असा कलर येतो. तर मी आता याची बाजू जी आहे ती बदलून घेते आहे, त्याची पलटी करून घेते आहे. तर इथे पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सगळे आप्पे पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा याला एकदा आता इथे गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे, म्हणजे खालची साईड जी असते वाफेने छान अशी शिजून निघते. आता इथे मी सगळे आप्पे पलटून घेतले. पुन्हा एकदा झाकण टाकून 5 मिनटं कमी फ्लेमवरती वाफळून घेतलेलं आहे. तर आपले आप्पे इथे छान असे तयार आहे. पाहू शकता तुम्ही खालच्या साईडने छान शिजलेले आहेत ते. आता इथे आपण आप्पे खायचे म्हटल्यानंतर चटणी तर पाहिजे ना, तर मी इथे आप्प्यासाठी
खोबऱ्याची चटणी केलेली आहे. खोबऱ्याऐवजी तुम्ही ते नारळ पण यूज करू शकता. मी आता इथे जे भांडं फिरवलं ते याच्यासाठी की सगळ्या साईडनं आपले भाजले जातील. आता इथे मी शेंगदाणे, खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता हे सगळे एकत्र मिक्सरला फिरवून घेते आहे. आणि याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचे साखर घालायची आहे याच्यात. म्हणजे याच्यात दह्याची जी चटणी करतो आपण त्याला छान असा आंबट गोड फ्लेवर येतो. साखर तर घाला. आता मी ते मोठे 2 चमचे दही टाकून घेतलं आहे आणि त्यासोबतच मी छोटी वाटीभर पाणी घातलं आहे. म्हणजे अर्धा पण नाही, एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे. तर इथे छान असं पेस्ट तयार करून घेतली आहे, बारीक पेस्ट तयार केलेली. आपण याला फोडणी देऊन घेऊया. कढईत तेल घेतलं, त्यामध्ये खूप सारी मोहरी टाकली फोडणीसाठी. त्यामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या लाल मिरच्या टाकल्या आणि लगेच चटणीची जी पेस्ट होती ती टाकली आणि कमी गॅसवरती 2 मिनटं त्याला व्यवस्थित मिक्स घेतला आणि लगेच गॅस बंद केला. आपल्याला हे उकळून घ्यायचं नाही, नाही तर चटणी जी आहे ती त्यात दही असल्यामुळे फाटू शकते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि आपली चटणी अशी इथे छान तयार आहे. तर मस्त आपले कुरकुरीत आप्पे आणि त्याचसोबत खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याची किंवा दह्याची चटणी म्हणू शकता तुम्ही याला, मस्त अशी तयार आहे. तर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा. तर बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे आप्पे आपले तयार आहे.